लग्नाला फक्त 40 दिवस झाले होते। या 40 दिवसांमध्येच या नवीन जोडप्याने जीवन संपवलं। 25 वर्षीय अक्षय आणि 21 वर्षीय शुभांगी हे दोघंही बीड जिल्ह्यातील केतुरा या गावचे रहिवासी। दोघांच्याही पसंतीने अगदी थाटामाटामध्ये लग्न झालं। पण लग्नानंतर 40 दिवसामध्ये असं काय झालं, या दोघांवरती आपलं जीवन संपवण्याची वेळ आली? चला पाहूया सविस्तर। सांगितलं जाते शुभांगी आणि अक्षयची ओळख एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती झाली होती। अक्षयच्या एका सामाजिक पोस्टवरती शुभांगीने मेसेज केला होता। त्यानंतरच अक्षय आणि शुभांगीची मेसेजद्वारे बोलणं चालू झालं होतं। अगोदर व्हॉट्सअपवरती मेसेज, इंस्टावरती मेसेज, त्यानंतर फोन आणि व्हिडिओ कॉल। काही दिवसामध्येच अक्षय आणि शुभांगी एकमेकांवरती प्रेम करायला लागले। त्यामुळे अक्षयने शुभांगीला लग्नाची मागणी घातली। पण काही माध्यमांमध्ये दिलेल्या माहितीनुसार अक्षय आणि शुभांगीचा विवाह हा प्रेमविवाह नव्हता। घरच्यांच्या मर्जीनुसारच त्यांचं लग्न झालं होतं। फेब्रुवारी 2025 या दिवशी गावामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये अक्षय आणि शुभांगीचं लग्न झालं। लग्नानंतर अक्षय आणि शुभांगीच्या दोन्ही कुटुंबांमध्ये आनंद। अक्षय शुभांगीचा नवीन संसार चालू झाला। दोघांनीही पुढील भविष्यासाठी चांगले स्वप्न पाहिले। पण गावामध्ये अक्षयला चांगल्या पगाराची नोकरी नव्हती, म्हणून दोघांनीही पुण्याला जायचा निर्णय घेतला। अक्षय पुण्यामध्ये गेल्यावर विद्युत फिटिंग तसेच कंपनीमध्ये कामाला जायचा, तर शुभांगी देखील तिच्यासाठी पार्ट टाइम म्हणून काम शोधत होती। कारण पुण्यामध्ये राहण्याचा खर्च खूप जास्त होता, त्यामुळं दोघांना कामाला जाणं गरजेचं होतं। दोघंही नवीन संसाराचे स्वप्न घेऊन पुण्यामध्ये राहण्यासाठी आले होते। त्यामध्ये अक्षयला काम मिळालं आणि काही दिवसांनी शुभांगीला देखील काम मिळालं। पण ही गोष्ट गावामध्ये असलेल्या अक्षयच्या आईला समजली। तेव्हा आईने अक्षयला विचारलं, तुझी पत्नी कामाला जाणार, मग घरामधील काम कोण करणार? त्यावेळेस मात्र अक्षयने आईची समजूत काढून तिला शांत केलं। पण अक्षय आणि शुभांगी दोघंही कामाला जात असल्यामुळे गावाकडे अक्षयच्या आईवडिलांबरोबर त्याचं बोलणं कमी झालं। त्यावेळेस देखील अक्षयची आई म्हणाली, तू आता बदललाय, तू फक्त तुझ्या बायकोचं ऐकतोय, तुला आता आमची गरज राहिली नाही, तुझ्यावरती तिने काय काळा जादू केला कोणास ठाव, असं म्हणून अक्षयला त्याच्या आईने चांगलंच सुनावलं होतं। एकीकडं आईचं बोलणं, दुसरीकडं पत्नीचं बोलणं, अशा परिस्थितीमध्ये अक्षय दोघींनाही खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा। आईसंग आईसारखं बोलायचा, पत्नीबरोबर पत्नीसारखं बोलायचा, पण प्रत्येक वेळेस तो याच्यामध्ये अपयशी राहायचा। या कारणामुळं अक्षय आणि शुभांगी यांच्या दोघांमध्ये चांगलेच वाद व्हायला सुरुवात झाली। शुभांगी अक्षयला म्हणाली, मला नोकरी करायची, याच्यामध्ये माझं काय चुकलंय? पुण्यामध्ये आपण दोघांनी नोकरी केली तरच आपले पैसे शिल्लक राहतील। शुभांगीच्या प्रश्नाचं उत्तर मात्र त्याच्याकडे नव्हतं। त्यानंतर या दोघांमध्ये नेहमीच वाद होत होते। त्यामुळं अक्षयने ठरवलं, आता पुन्हा गावाकडे जायचं। पुण्यामधील काम सोडून अक्षय आणि शुभांगी पुन्हा बीड जिल्ह्यातील केतुरा या आपल्या गावी आले। पण गावामध्ये राहण्यासाठी आल्यावरती घरामधील परिस्थिती आणखीनच बिकट होत गेली। सासू सासरे शुभांगीला आता उघडपणे टोमणा मारत होते। तरी देखील यामध्ये अक्षय दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न करत होता। पण गावामध्ये राहण्यासाठी आल्यानंतर त्यांच्या घरामधील भांडणं आणखीनच जास्त वाढले। यामुळं अक्षयचा मानसिक तणाव देखील वाढला। घरामधील नेहमीच्या भांडणामुळे शुभांगी कंटाळली। 2 तारखेला तिने घरामध्ये कोणी नसताना आपलं जीवन संपवलं। तिला तात्काळ बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं, पण डॉक्टरांनी मृत घोषित केलं। या घटनेनंतर अक्षयला शुभांगीच्या घरच्या लोकांनी हॉस्पिटलमध्येच धारेवरती धरलं। आता आपल्यावरती पोलीस केस होणार, सासरची मंडळी आपल्याला त्रास देणार। त्यामुळे अक्षय आता पूर्णपणे घाबरून गेला। आता पुढे काय करायचं? शुभांगीने असं का केलं? तिने असं नको करायला हवं होतं, असे अनेक प्रश्न अक्षयच्या मनात येत होते। या सर्व गोष्टीचा विचार करून त्याने सुद्धा दुसऱ्या दिवशी आपलं जीवन संपवलं। लग्नाला फक्त 40च दिवस झाले होते आणि यामध्ये नवीन जोडप्याने आपलं जीवन संपवलं। त्यामध्ये फक्त घरच्यांच्या दबावामुळे शुभांगी आणि अक्षयने हे टोकाचं पाऊल उचललं।